नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा महत्त्वाचा विषय आहे. बरेच शेतकरी पेरूची पिंक तैवान पेरूची बाग झाकण्याच्या बाबतीत भरपूर मोठ्या चुका करत आहेत. तर पूर्ण बाग झाकूनही बऱ्याच जणांचं ड्रॉपिंग भरपूर झालेलं आहे. म्हणजे जेवढं जास्त त्याला झाडाला जास्त कव्हर करचाल तेवढं झाड फळ सोडून देणार आहे. ते लिंबू आकाराचं असलं तरी ते सोडून देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. झाकण्याची पद्धत ही समजून घेतली पाहिजे की झाडाला सावलीची गरज नसते. फळाला एकतर सावलीची गरज असते आणि जमिनीची बाष्पीभवन थांबण्यापासून जमीन एकतर पाचोट्याने किंवा गवताने कव्हर झालेली असावी. तसेच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही झाड पूर्ण कव्हर करचाल त्यावेळेस झाडाचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया की मंदावते, तेथील आर्द्रता वाढते आणि झाडावरील फळ सोडण्याचं प्रक्रिया फास्ट चालू होते. चुका करू नका. आणि एकतर वन साईड दाखवू शकता. तुमची दक्षिण उत्तर लागण असेल तर तुमची पश्चिमेच्या साईडची ज्या बाजूला 3च्या नंतरचं ऊन जास्त लागतं ती साईड तुम्ही कव्हर करू शकता. तुम्ही भले 50% ते हिरव्या नेटने कव्हर करू शकता किंवा 55 GSM मधील पांढरं नेट असतंय त्याने कव्हर करू शकता किंवा साड्या हाही एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी साड्या झाकलेल्या आहेत एक साईडनं त्यांना चांगले रिझल्ट भेटलेले आहेत. त्यांची गळ 90-95% कमी आहे. तसेच मित्रांनो, एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या बागेना फोम बांधायचा राहिला असेल किंवा बांधायचं काम चालू असेल तर ते शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. तर फोम बांधताना हे बघू शकता, झाडाखाली एक फोम गळलेला आहे. तर सांगण्याचं कारण महत्त्वाचं आहे. तर ह्यात बघू शकता केवढा पेरू बांधलेला आहे. ड्रॉप झालेलं फळ. तर साईज लक्षात येईल तुमच्या, एकदम लहान साईज बांधण्यात आलेली आहे. लेबरच्या मागं फोम बांधताना लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना हे सांगणं वारंवार गरजेचं आहे की लहान पेरू हा ड्रॉपिंगच होतो, ते फायद्यात राहत नाही. शेतकऱ्यांचं ह्याने नुकसान होतं बऱ्याच पर्सेंटेजमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तच होतं. तर जेवढं शक्य होईल तेवढं मोठी साईज झाल्यानंतरच लिंबाच्या पुढं, लिंबू आकार असतं आपला साईज, तर त्याच्या साईजच्या पुढं 50, 60, 70, 80 ग्रॅमपर्यंत पेरू गेला तो बांधण्यात यावा. तसेच मित्रांनो, एवढी काळजी घेत चला आणि पुढील होणारं आपलं नुकसान टाळा. कारण बऱ्याच बागा चांगलं सेटिंग असतानाही झाकण्याची एक चूक त्यांना भरपूर नुकसान करून गेलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं पूर्ण बाग पूर्ण रिकामी झालेलं आहे. तर ही झाकण्याची चूक करू नका. आणि आपल्या बागेला कोणती पद्धत व्यवस्थित सूट होत आहे त्याआधी एखादी लाईन बांधून बघायची. नंतर 8 दिवस त्याच्यावरती काही इफेक्ट होत आहे, त्याचा रिझल्ट कसा येत आहे हे बघणे, नंतर पूर्ण बागावरती तो प्रयोग करणे. तसेच मित्रांनो, बागेची काळजी घेत चला. ऊन वाढत आहे, बागावरती साईज होत असेल मालाची तर पाण्याचं प्रमाण हे चांगल्यापैकी वाढवा. तसेच मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करू शकता.